हरिओम. आज बुधवार 24 जुलै 2024, संकष्ट चतुर्थी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपल्याला ते सांगणार आहेत की सद्गुरूला शरण जावे. प्रत्येकजण पोटाला खायला मिळावं म्हणून खटपट करीत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळतं का? नाही. म्हणून सांगायचं कारण असं की जर आपण विषयाकरता इतकं झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावं. गुरु देहातच असावा हे मानणं चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे तशी भावना ठेवून वागलं पाहिजे. अशी भावना ठेवून वागलं म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणं भाग पडतं. गुरु सांगेल तसं आपण नेहमी साधन करीत राहावं. तसं साधन करीत राहिलं म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरु नामाशिवाय दुसरं काय सांगणार? त्यातच आपण सदा राहावं. जो खरा साधनात राहतो त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधतात. म्हणून आपण गुरुला अनन्य चरण जाऊन तो सर्व करतोय हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. श्रीरामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला, त्याप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असता बाप त्याला घेतो पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधलं पाणी काढलं तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे संतांमधलं भगवंताचं प्रेम जर काढून टाकलं तर त्यांच्यामध्ये मग काही उरतच नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करत असते. संगत दोन प्रकारची, घातक आणि उत्तम. विषय माणसाची संगत ही घातक आणि संगत ही उत्तम. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेल्या मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असं म्हणावं. संतांची प्रचिती पाहणं म्हणजे आपले प्रपंचातलं काम मनासारखं होणं हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होतं त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असं समजावं. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.